हॅलो. मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला न्यूमरोलॉजी म्हणजेच लँग्वेज ऑफ और सायन्स ऑफ नंबर्स हे सांगितलं होतं. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला न्यूमरोलॉजीचं इम्पॉर्टन्स म्हणजे न्यूमरोलॉजीचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न करणार आहे. आता बघा, अंक किंवा संख्या म्हटलं की आपल्याला आपल्या शाळेचे दिवस आठवतात आणि शाळेच्या दिवसातला महत्त्वाचा गणिताचा तास आठवतो. मराठी मीडियम मध्ये आपण अंकगणिताला म्हणत होतो बीजगणित आणि इंग्लिश मीडियम मध्ये म्हणत होतो अल्जेब्रा. पण त्यामध्ये आपण काय करत होतो, तर त्यामध्ये आपण आपल्या अंकांवर वेगवेगळ्या क्रिया करत होतो, म्हणजे कॅल्क्युलेशन्स करत होतो. आणि दुसरा पार्ट येतो अंकशास्त्र म्हणजे सायन्स ऑफ नंबर्स. या सायन्स ऑफ नंबर्स मध्ये आपण प्रत्येक अंकाची स्ट्रेंथ, विकनेस, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये येणारं गुपित रहस्य आणि आपल्या आयुष्यावर होणारे त्याचे परिणाम आणि फायदे याचा समावेश असतो. आणि यालाच आपण म्हणतो न्यूमरोलॉजी. म्हणजे महत्वाचं न्यूमरोलॉजी इज अ सायन्स ऑफ नंबर्स. आता बघा, याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर आपल्या जन्मतारखेचा आपण विचार करू. आपल्या जन्मतारखेमध्ये टोटल मॅक्झिमम 8 अंक येत असतात. बघा, जास्तीत जास्त 2 अंक डे मध्ये, 2 अंक मंथ मध्ये आणि 4 अंक तुमचे येतात इयर मध्ये. असे म्हटले तर मॅक्झिमम 8 अंक येतात. आणि 8 अंक हे 0 पासून 9 पर्यंतचे असतात. बरोबर आहे. त्यामध्ये काही अंक रिपीट होतात तर काही अंक मिसिंग असतात. आणि याचाच परिणाम आपल्या आयुष्यावर होत असतो. कारण प्रत्येक अंकाचा कारक कुठला ना कुठला ग्रहस्वामी आहे आणि त्या ग्रहस्वामीचा स्ट्रेंथ त्या अंकामध्ये आलेली असते. आणि म्हणून आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात. मग प्रॉब्लेम्स खूप वेगवेगळ्या प्रकार, ताणतणाव असू शकतो, वेगवेगळे चढ उतार असू शकतो, मनी प्रॉब्लेम असू शकतो, हेल्थ इश्यू असू शकतो. मग या सगळ्या अडचणींवर जर आपल्याला मात करायची असेल आणि मिसिंग नंबरचा प्रभाव अपलिफ्ट करायचा असेल तर न्यूमरोलॉजी इज द बेस्ट ऑप्शन विच विल गिव्ह यू अ कॉन्फिडंट लाईफ. यामध्ये तुमचा स्वभाव, करिअर, तुमची डेस्टिनी आणि तुम्ही कसे आहात ते सांगितलं जातं. न्यूमरोलॉजी हे काही तुमचं भविष्य सांगत नाही, तर ते तुमच्या आयुष्यात ऍक्च्युअल काय घडणार आहे, त्याचा मार्ग कसा आहे आणि येणाऱ्या अडचणींवर तुम्ही मात कशी करणार आहे हे सांगते. म्हणजे आता बघा, आपलं आयुष्य म्हटल्यावर आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात अडचणी येतातच आणि आपल्याला अडचणींना तोंड द्यावंच लागतं. पण मग ते जर तोंड द्यावं लागत असेल आणि जर तुम्ही पुढारलेल्या विचारांचे असाल किंवा डोळसपणे विचार करणार असाल तर तुम्ही कुठल्याही बुवाबाजीकडच्या याला बळी पडणार नाही, कुठल्याही गुरुजीकडे जाणार नाही, तर तुम्ही नक्कीच न्यूमरोलॉजीचा विचार करणार. आणि या न्यूमरोलॉजीचा विचार केला तर मी नक्कीच सांगेन की तुमचं पुढचं आयुष्य खूप छान जाऊ शकतं. कारण न्यूमरोलॉजी मध्ये तुमच्या कोणत्या वर्षी तुम्हाला अडचणी येणार आहे, त्या अडचणीची तीव्रता काय असणार आहे आणि ती तीव्रता आपण कशी कमी करायची हे सगळं न्यूमरोलॉजी मध्ये आहे. म्हणजे मला असं वाटतं, जर तुम्ही खरंच या न्यूमरोलॉजीचा आधार घेतला तर तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप प्रकारच्या अडचणींवर मात करून तुमचा सक्सेसचा मार्ग मोकळा होऊ शकतो. आता माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला न्यूमरोलॉजी मधले मास्टर स्ट्रोक सांगणार आहे. आणि सो कीप वॉचिंग फॉर युअर बेटर लाईफ. अंटिल देन लिव्ह लाईफ किंग साइज. गुड बाय अँड गुड डे.